नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार करणार आहोत सिंह राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असेल ग्रहयोग, कसे असेल ग्रहांचे राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं फेब्रुवारी 2024 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीबद्दल. जसं तुम्ही इथे पाहत असाल की तुमच्या राशीच्या 6व्या स्थानामध्ये बरेच ग्रह एकत्र येत आहेत. जसं की शुक्र आहे, बुध आहे, मंगळ आहे आणि रवी. हे बरेचसे ग्रह तुमच्या 6व्या स्थानात एकत्र येत आहेत आणि 6वं स्थान हे रोग, शत्रू आणि मातुल घराणं याचं समजलं जातं. असं साधारणतः अशुभ फलदायी हे स्थान समजलं जातं. त्याच्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये या संदर्भातल्या काही गोष्टी किंवा अनुभव तुम्हाला येऊ शकतील. परंतु इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, ती म्हणजे तुमच्या भाग्यस्थानामध्ये गुरुचं भ्रमण आहे, जो की तुमच्या राशीला पाहत आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे गोष्टी जरी तुम्हाला वाटल्या की अशा होतायत, तुमच्या मनाविरुद्ध होतायत किंवा काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक होत्या, तरी काळजी करू नका. कुठलीही गोष्ट, कुठलीही नकारात्मक गोष्ट टोक गाठू शकणार नाही. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. निश्चिंत राहा याचा अर्थ असाही नाही की बेबंदपणे वागा, परंतु थोडंसं डिसिप्लिनमध्ये राहा, ती गोष्ट महत्त्वाची आहे. आता कोणकोणत्या बाबतीमध्ये या गोष्टी तुम्हाला अनुभव असतील या संदर्भातली चर्चा करू. सुरुवातीला आपण तुमच्या आरोग्याच्या संदर्भात चर्चा करू. आरोग्य म्हणजे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 14 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तुमच्या 6व्या स्थानाचा जो मालक आहे शनी, जो की तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमचा जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण गेल्या साधारण 10-12 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, की आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आता डोकं वर काढू पाहत आहेत. त्या संदर्भात काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुम्ही कुठल्या व्याधीने ग्रस्त असाल, तर त्याच्या संदर्भातले काही सिम्प्टम्स किंवा लक्षणं तुम्हाला दिसू शकतील. डॉक्टर इलाज करणं महत्त्वाचं ठरेल. इथे सुद्धा परत तेच सांगतोय, की गुरु तुमच्यासाठी चांगला असल्या कारणामुळे आशा सोडू नका किंवा काहीही टोकाचं होणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तुमच्या राशीकरता बुध आणि गुरु हे जे 2 ग्रह आहेत, हे आर्थिक स्थैर्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. कारण बुध आणि गुरु हे तुमचे 2, 5, 8, 11 या स्थानाचे अधिपती होतात. तर या अन्वये पाहायचं झालं तर बुध जो ग्रह आहे, बुध ग्रह तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 2 तारखेनंतर 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल आणि साधारणतः 21 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. गुरु जो आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये आहे, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथे 2-3 गोष्टी थोड्याशा लक्षात येणं गरजेचं राहील. पहिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वभावानुरूप खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. खर्च तुमचे अनावश्यक होऊ शकतील किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट आहे त्या चुकीच्या होऊ शकतील. या ठिकाणी लक्ष द्या. तरी आणि तुमची जी रास आहे ती थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी रास आहे. त्यामुळे कधी-कधी अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. या महिन्यामध्ये थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. बाकीचं आर्थिक बाबतीत खूप मोठे काय प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येतील असं अजिबात नाही. गुरु हा तुमच्या पाठीशी उभा आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं घरगुती सुख म्हणजे आपलं गृहसौख्य ज्याला आपण म्हणतो, हे नेमकं कशा प्रकारचं असेल? जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे मंगळ हा तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 6 तारखेनंतर तुमच्या तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर घरातल्या ज्या व्यक्ती असतील म्हणजे पहिल्या आठवड्यानंतर थोडाफार तुम्हाला अनुभव याचा येऊ लागेल. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. घरातल्या व्यक्तींबरोबर डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतील. तर थोडंसं स्वतःवरती कंट्रोल ठेवणं आवश्यक राहील. तुमची जी रास आहे बरीचशी ट्रान्सपरंट आहे. पटकन एखादी गोष्ट बोलते आणि ती नेमकी राहून जाते आणि त्यामुळे पुढे ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा त्रासदायक होतात किंवा पर्सनल रिलेशनशिपमध्ये सुद्धा प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येतात. तर या महिन्यामध्ये थोडंसं यावरती नियंत्रण ठेवणं, स्वतःच्या वागण्यावरती, वाणीवरती लक्ष ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल म्हणजे ज्याला आपण
रिलेशनशिप असं सुद्धा म्हणतो. तर लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर अगदी बिनधास्त राहा. कारण गेल्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जे काही तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन जाणवले होते लव्ह लाईफमध्ये ते या महिन्यामध्ये जाणवणार नाहीत. काळजी करू नका. कारण तुमचा जो पंचमेश गुरु तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो. तर अगदी बिनधास्त राहा. तुमचं जे रिलेशनशिप आहे ते अतिशय स्मूथपणे चालेल आणि जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरी सुद्धा हा जो कालावधी हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. ज्या गर्भवती महिला त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम असणार आहे. गेल्या महिन्यामध्ये थोडंफार शारीरिकच्या संदर्भातले त्रास तुम्ही अनुभवलेले असतील. या दरम्यान तशी काही काळजी करू नका. मोठे काही प्रॉब्लेम येणार नाहीत. त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे, हा कालावधी उत्तम राहील. परंतु एफर्ट देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शनी हा तुमच्याच सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. अर्थात रवी सुद्धा दिनांक 14 तारखेनंतर तुमच्या सप्तमात येणार आहे. परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम वैवाहिक जीवनावरती होणार नाही, काळजी करू नका. तर या दृष्टीने वैवाहिक जीवन हे तुमचं व्यवस्थित राहील. यानंतर करिअरच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर करिअरच्या संदर्भात तुमचा जो दशमेश आहे शुक्र जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 12 तारखेनंतर तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. साधारण 14-15 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचे कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल त्यांच्यावर थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील किंवा ट्रस्टवर्दीनेस जो तुमचा आहे की समोरच्या तुम्ही लवकर विश्वास टाकता त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. विश्वासघात होणं किंवा अंदाज चुकणं, समोरची माणसं वेगळं वागणं, वरिष्ठांबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी समोर येऊ शकतील. तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं तर तुमचं आरोग्य, तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे, हे जास्त महत्त्वाचं राहील आणि खर्चावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम असतील त्याचे नेमके तुम्हाला अनुभव कशा प्रकारचे येतील. जसं की दिनांक 2 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा लाभ योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार करता हा जो कालावधी आहे साधारणतः 2 तारखेच्या आसपास तो शुभफलदायी राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा सुद्धा लाभ योग आहे. शुक्र आणि हर्षलचा सुद्धा त्रिकोण योग आहे. मंगळ जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, नेपच्यून जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार आहे. आणि शुक्र आणि हर्षलचा सुद्धा त्रिकोण योग आहे. मंगळ आणि नेपच्यूनचा जो लाभ योग दिनांक 7 तारखेला होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला जॉबच्या संदर्भात, करिअरच्या संदर्भात नवीन-नवीन अपॉर्च्युनिटी वगैरे मिळू शकतील, ज्या की पॉझिटिव्ह सुद्धा असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्र आणि हर्षलचा जो त्रिकोण योग तुमच्या 5व्या आणि भाग्यस्थानामधून होतोय, तो अतिशय शुभ फलदायी राहील. खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर काय चांगले तुमचं रिलेशनशिप खूप चांगल्या प्रकारचं जाणार आहे. नवीन रिलेशनशिप बनवायचं असेल, तरी सुद्धा हा कालावधी खूप चांगला राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर अतिशय चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. आर्थिक स्तरावरती सुद्धा तशी काही काळजी करण्याची या महिन्यात अजिबात आवश्यकता नाही आहे. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्र योग होणार आहे. रवी जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार. रवी तुमच्या राशीचा स्वामी पण आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, काही व्याधी या दरम्यान डोकं वर करू शकतील. तर अचानकपणे काही लागणं, कापणं, खरचटणं, शारीरिक व्याधी किंवा स्ट्रेस, टेन्शन अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान होऊ शकतील. अर्थात त्याचा जो प्रभाव असेल तो 1-2 दिवसापुरताच मर्यादित राहील. रवी हर्षलचा जो केंद्र योग आहे हा 8 तारखेला होणार आहे. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे आणि दोघांचा लाभ योग होणार आहे. तर जॉबच्या संदर्भात तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना किंवा त्याचे काही अनुभव या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. कागदोपत्री व्यवहार किंवा कॉन्फिडन्शियल स्पॉइल अशा प्रकारचे काही अनुभव येतील. थोडंसं तुम्हाला या संपूर्ण महिन्यातच खरं तर अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे मंगळ आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिनांक 22 तारखेला. ही थोडीशी महत्त्वपूर्ण युती आहे. खास करून जर का तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये असाल, तर या दरम्यान या संपूर्ण महिन्यामध्येच तुम्हाला खरं तर काळजी घेणं गरजेचं राहील. काही गोष्टी समाजासमोर येऊ शकतील. इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग या दरम्यान
तयार होऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला रवी आणि शनीची युती होणार आहे. आता ही जी रवी शनीची युती आहे ही अतिशय महत्वपूर्ण आहे. तुमच्या 7व्या स्थानात असणार आहे. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि हे वादविवाद थोडेसे वाढण्याची सुद्धा शक्यता या दरम्यान काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला गुरु आणि बुधाचा लाभ योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा लाभ योग होणार आहे. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर लग्नाचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. त्याचप्रमाणे जे काही वैवाहिक जोडीदाराबरोबर ताणले गेलेले नातेसंबंध असतील ते बऱ्याच प्रमाणात पूर्ववत होतील, सुरळीत होतील. तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती 9 तारखेला आहे. तुमच्या 6व्या स्थानामध्ये. लक्षात घ्या, मकर राशीतली अमावास्या आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान नक्की येतील. याचप्रमाणे थोडंसं तुमच्या मानसिकतेवरती थोडासा कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील. खरं तर अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण हे सर्वात जास्त असतं पृथ्वीकडे. त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तुमच्यासाठी खास महत्वाची गोष्ट म्हणजे रवी हा तुमच्या राशीचा स्वामीच आहे आणि त्यामुळे अमावास्या पौर्णिमे दरम्यान साधारण अशा प्रकारचे काही अनुभव मानसिकतेच्या संदर्भात तुम्ही निश्चित घेत असाल तर थोडंसं या दरम्यान न्यूट्रल राहणं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस करणं, वादविवादात जाणं अशा काही गोष्टी करू नका. त्याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आता सांगितल्याप्रमाणे 9 तारखेला आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 24 तारखेला आहे. तर 9 आणि 24 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं फेब्रुवारी 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.